राज्यामध्ये एकीकडे कोरोनाच्या विरोधामधली लढाई तीव्रपणे सुरू असताना पडद्यामागे काही राजकीय हालचाली सुद्धा सुरू आहे। याची जर सुरुवात बघायची झाली तर भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांनी राज्यपाल असलेल्या भगतसिंग कोश्यारी यांची भेट घ्यायला सुरुवात केली। मग यामध्ये प्रवीण दरेकर असतील, मंगलप्रसाद लोढा किंवा स्वतः विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस, त्यांच्या या भेटींचा सिलसिला सुरू होता आणि त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा राज्यपालांची भेट घेतली। अर्थात महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यामध्ये राऊत यांची जी भूमिका होती तिचा जर विचार केला तर त्यांची भेट ही निश्चितच भुवया उंचवणारी होती। संजय राऊत यांच्या भेटीला काही तास उलटतात तर तोच नारायण राणे जे भाजपचे खासदार आहेत त्यांनी सुद्धा राज्यपालांची भेट घेतली आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागू करा अशी एक मागणी केली। आणि त्यानंतर सगळ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट ठरली ती म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी राज्यपालांची घेतलेली भेट। पवार हे खरं तर चहापानाला गेले किंवा मुंबईत आल्यानंतर राज्यपालांना भेटलेच नाही अशा पद्धतीचं कारण राष्ट्रवादीचेच नेते असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं। मात्र पवारांची भेट ही फक्त चहापानासाठी होती यावरती अजून तरी राजकीय विश्लेषकांचा विश्वास नाहीये। आणि यालाच दुजोरा देणारी दुसरी एक घटना मुंबईमध्ये घडली ती म्हणजे पवार यांनी मातोश्रीवरती जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी 1.5 ते 2 तास चर्चा केली। या चर्चेचा तपशील जरी आपल्या समोर आलेला नसला तरी ज्या पद्धतीने या सगळ्या हालचाली होत आहेत त्यामागे कुठेतरी काही राजकीय हालचाली तर होणार नाहीयेत, घटना तर होणार नाहीयेत याची एक कुजबूज व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि या सगळ्यामध्ये अजून एक बातमी आली ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार का। याचं कारण असं की राज्यपाल कुठेतरी महाविकास आघाडीचा कोरोनाच्या विरोधामध्ये जे काम सुरू आहे त्यावरती नाराज आहेत आणि त्या नाराजीचा रिपोर्ट त्यांनी जर राष्ट्रपतींना केला तर त्यांनी आणि समजा होकार दिला तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार का अशी एक चर्चा सुरू झाली। पण नेमकं या चर्चेमध्ये किती तथ्य आहे, तज्ञ याबद्दल काय सांगतात, घटनेमध्ये असं काही होऊ शकतं याबद्दलचे काही नियम आहेत का, जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून। आता हा सगळा मुद्दाच मुळात सुरू होतो तो कोरोनाच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यामुळे। मुंबई, पुणे खरं तर कोरोनाचं महाराष्ट्रामधलं हॉटस्पॉट झालंय आणि त्या पाठोपाठ आता तालुक्यांमध्ये, गावांमध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळायला सुरुवात झाली आहे। एकूणच कोरोना हातपाय पसरतोय अशा पद्धतीचं एक अनेक तज्ञांचं, वैद्यकीय तज्ञांचं म्हणणं आहे आणि त्या विरोधामध्ये प्रशासनाची लढाई सुरू आहे। मात्र सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून स्वतः उद्धव ठाकरे कुठेतरी अपयशी होत आहेत का असं जर राज्यपालांचं म्हणणं असेल आणि त्या पद्धतीचा रिपोर्ट त्यांनी जर राष्ट्रपतींना केला तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का, हा खरं तर मुद्दा आहे। आणि याच मुद्द्यावरती घटनातज्ञ असलेले डॉक्टर उल्हास बापट यांच्याशी आम्ही बातचीत केली। बघूया ते नेमकं काय म्हणतात। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये। राज्यात एकीकडे कोरोना विरोधातला लढा सुरू आहे, प्रशासन त्याच्याशी लढतंय आणि दुसरीकडे राजकीय लढाई सुद्धा रंगलेली आहे। यातली काही उदाहरणं आपण बघितली, पण या सगळ्यासोबतच महाराष्ट्रामध्ये कुठेतरी राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते अशा पद्धतीचा एक संदेश फिरायला लागला आणि सगळाच गोंधळ उडाला। यामागचं नक्की सत्य काय आहे, मुख्य म्हणजे घटनेमध्ये याबद्दल काय लिहिलेलं आहे, या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट सर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की नेमकं यामागचं सत्य काय आहे। सर, अगदी पहिला प्रश्न की असं होऊ शकतं का? तुम्ही आत्ता म्हणालात ते अगदी बरोबर आहे की हा प्रामुख्याने राजकीय प्रश्न झालेला आहे। याच्यामध्ये घटनेच्या तरतुदींचा संबंध फार कमी येतो आहे, परंतु राज्यघटनेचा विचार केला तर राज्यघटनेच्या 18व्या भागामध्ये 3 तऱ्हेच्या आणीबाणी आहेत। 352 खाली राष्ट्रीय आणीबाणी आहे म्हणजे युद्ध वगैरे, 356 खाली घटक राज्यातली आणीबाणी आहे आणि 360 खाली आर्थिक आणीबाणी आहे। आता 356 खाली ही जी राज्यातली आणीबाणी आहे त्याला राष्ट्रपती राजवट आपण म्हणतो, पण राज्यघटनेमध्ये त्याला फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी असं म्हटलेलं आहे। तर त्याखाली राज्यपाल तसे शिफारस करू शकतात राष्ट्रपतींकडे आणि राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात, ही तरतूद आहे। परंतु फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी हे जे म्हटलं आहे, आता याचा अर्थ काय होतो की एखाद्या मुख्यमंत्र्यांचं बहुमत गेलं आणि ते अल्पमतात आले
तर ते सरकार गेलं किंवा ते घटनेच्या तरतुदींशी विसंगत वागायला लागले. म्हणजे सेक्युलरिझम हा मुख्य आपल्या घटनेचा भाग आहे. पण आता बाबरी मस्जिद पाडल्यावर कल्याण सिंगांचं सरकार बरखास्त झालं. त्याला फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी म्हणतात. तसं मला आत्ता काहीच दिसत नाही आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारला प्रचंड पाठिंबा आहे. 2/3 मेजॉरिटी आहे जवळजवळ आणि ते उत्तम तऱ्हेने सरकार चाललं आहे. तेव्हा फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी असं होऊ शकत नाही. हे खूप दुर्दैव आहे की आता राज्यघटनेला 70 वर्ष झाली असताना आपल्याकडे अजून राज्यपालांचं कोड ऑफ कॉन्डक्ट तयार नाही आहे. प्रथा परंपरा निर्माण झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे राज्यपालांची जी भूमिका आहे ती कायम संशयास्पद राहते. त्याचं कारण सांगतो की राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतींकडनं होते. त्यांना काढूनही राष्ट्रपती टाकतात आणि राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार वागतात. परिणाम असा होतो की राज्यपाल हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार वागतात थोडक्यात राजकीयदृष्ट्या. आणि मग त्या ठिकाणी इंदिरा गांधींच्या काळापासून, म्हणजे मी आत्ताच्या सरकारवर टीका नाही करत आहे, इंदिरा गांधींपासून मोदींपर्यंत सर्व पंतप्रधानांनी राज्यपालांचा दुरुपयोग केलेला आहे. तसं चालतं आणि त्यामुळे ते संशयास्पद होतं. आता आपले आत्ताचे जे राज्यपाल आहेत त्यांचीसुद्धा एक घटनेचा विद्यार्थी म्हणून काही गोष्टी मला अजिबात पटलेल्या नाही आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी सकाळी 8 वाजता जो शपथविधी केला फडणवीसांचा, त्यांनी तपासून पाहिलं नाही की यांना बहुमत आहे की नाही. अजित पवारांची जी यादी आहे ती खरी आहे का खोटी आहे, ही त्यांची कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी होती, पण त्यांनी ती केली नाही. किंवा आत्ता उद्धव ठाकरेंची नेमणूक विधान परिषदेवर करा असा सल्ला दिलेला असताना त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे नाही पण म्हटलं नाही आणि नेमणूक पण केली नाही. असं नाही करतायत. ही इज बाउंड बाय द ॲडव्हाईस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हेडेड बाय द चीफ मिनिस्टर. पण ते बरोबर वागत नाही आहेत असं घटनेचा अभ्यास करणारा एक विद्यार्थी म्हणून मला वाटतं. तेव्हा अशी पोझिशन आहे आत्ता. तर नक्कीच पण एक अशी चर्चा होती की राज्यपाल जे आहेत तर पावसाळी अधिवेशनात किंवा त्याआधी तर असा काही ठराव आणता येतो का किंवा लोकसभेत राज्यसभेत असा काही ठराव आणता येतो का की या राज्यामध्ये काम व्यवस्थित होत नाहीये तर या राज्यामधली सत्ता बरखास्त करावी आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, तर असं काही आहे का? नाही, अशी कुठलीही तरतूद राज्यघटनेमध्ये नाही आहे. राज्यात जर का राष्ट्रपती राजवट आणायची असेल तर त्याला राज्यपालांनी तसा रिपोर्ट द्यावा लागतो. तो रिपोर्ट आला काय न आला काय, राष्ट्रपतींना अधिकार असतो आणि ते अर्थातच काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, म्हणजे त्यांच्या काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. तसं झालं तर अर्थातच मग गव्हर्नरची सगळी पॉवर राष्ट्रपतींकडे जाते. विधानसभेची म्हणजे कायदेमंडळाची सर्व पॉवर जी आहे ती संसदेकडे जाते. हायकोर्टावर कुठलाही परिणाम होत नाही किंवा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर कुठलाही परिणाम होत नाही. थोडक्यात, अगदी थोडक्यात, राष्ट्रपती राजवट आली तर त्या राज्याचा कारभार केंद्राकडे जातो. याचाच अर्थ आत्ताच्या स्थितीमध्ये तो भाजपकडे जातो. म्हणजे त्याचा पुन्हा राजकीय विचार तुम्हाला करावा लागेल, ज्यात मी बोलणार नाही. नक्की सर. पण जर कोविड सारखी जी स्थिती आहे तर कोविडच्या काळामध्ये किंवा असा कुठला तरी आजार आला किंवा अशा पद्धतीच्या संकटाशी लढताना फेल्युअर आलं किंवा रुग्णांची संख्या वाढते, या कारणामुळे अशी कधी राजवट लागू होऊ शकते? माझ्या मते निश्चित प्रमाणात होऊ शकत नाही. हे राष्ट्रीय संकट आहे. याला सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या तोंड द्यायचं असतं. विरोधी पक्षांनी ॲक्च्युली सरकारबरोबर सहकार्य करून याच्याशी लढा द्यायचा असतो. निर्णय चुकू शकतात. म्हणजे उद्धव ठाकरेंचाही एखादा निर्णय चुकला असेल, पण ते फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी होत नाही त्याचा अर्थ. आता मोदींनी लॉकडाऊन केला त्यावेळी त्यांनी कुठलीच मुदत दिली नाही लोकांना. 4 तासात 8ला भाषण केलं, 12ला लागू केलं. त्याचे दुष्परिणाम झालेच अर्थात. कितीतरी लोक घरीसुद्धा जायला त्यांना मिळाले. मध्ये जर का 4 दिवसाची मुदत दिली असती तर असं झालं नसतं. पण याचा अर्थ ते घटनाबाह्य नव्हतं. ती त्यांची चूक झाली असेल, पण घटनाबाह्य नव्हतं. तसंच उद्धव ठाकरेंची चुका झाल्या असतील, पण ते घटनाबाह्य नाही. त्यामुळे देर इज नॉट नो फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी. मला राष्ट्रपती राजवट आत्ताच्या याच्यात लावताच येणार नाही. किंबहुना मी असं म्हणेन की एवढ्या मोठ्या राष्ट्रीय संकटामध्ये स्थिर सरकार अस्थिर करणं हे एका अर्थाने कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीला सोडून होईल. सर, कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी तुम्ही जे म्हणाला तर त्यामध्ये नेमके कुठले 2 किंवा 3 नॉर्म आहेत की ज्यावेळी राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते? मी तुम्हाला सांगितलं ना की एक तर बहुमत गेलं तर होऊ शकते किंवा घटनेच्या विरुद्धच जर का चीफ मिनिस्टर काही वागायला लागला, म्हणजे उदाहरणार्थ सेक्युलरिझमचं हे हिंदू राज्य आहे असं म्हणायला लागला किंवा एखाद्या परराष्ट्राबरोबर काही त्यांनी एखादा तह केला, तर तसं नाही करता येणार. तसं केलं तर ते घटनाबाह्य झालं. अनेक तशा अनेक परिस्थिती आहेत. पण हे आत्ताची जी स्थिती आहे
त्याच्यात कुठलंही असं घडलेली कुठलीही गोष्ट अशी घडली नाही आहे की ज्यामुळे राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रावर लादता येईल. आत्ताच्या घडीला आणि विशेषतः कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अपयशी म्हणून तरी राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही असं घटनातज्ञांनी सांगितलंय. मात्र दुर्दैवाने असं काही झालंच तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन दाद मागण्याचाही पर्याय खुला आहे. हे झालं राष्ट्रपती राजवट, राजकारण, मुख्यमंत्रीपद, सत्ता या सगळ्याबाबत. पण या सगळ्या गोंधळामध्ये आपण जर कोरोनाच्या विरोधात लढायला कमी पडलो किंवा तिथे आवश्यक असणारी ताकद जर राजकारणात वाया गेली तर मात्र ते महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल. पुण्याहून नेहा सरफ, लोकमत.